गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण मागच्या लेक्चरपासून स्टार्ट केलं आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजमध्ये. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे आपण टाईप बघत होतो. पहिला होता लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, दुसरा बघितला आपण एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट. तर कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा तिसरा टाईप आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. द टेम्परेचर ॲट विच अ पर्टिक्युलर dilute solution or the temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to the vapor pressure its own solid. The temperature at which a particular dilute solution or temperature at which the vapor pressure of liquid becomes equal to the vapor pressure its own solid. जे काही पर्टिक्युलर डायल्यूट सोल्युशनचं टेम्परेचर असेल किंवा वेपर प्रेशरचं त्या ठिकाणी टेम्परेचर असणार आहे, हे कशाला इक्वल असणार आहे? जे काही सॉलिड असणार आहे त्याचे वेपर प्रेशरला काय असेल? इक्वल असणार आहे. व्हेन अ डायल्यूट सोल्युशन इज कूल, अ टेम्परेचर इज रीच ॲट विच सॉल्वंट starts separating from the solution. That temperature at which this separation is started is known as freezing point of the solution. जेव्हा डायल्यूट सोल्युशन कूल होईल आणि त्याचं टेम्परेचर हे वाढेल आणि त्यावेळेस काय होईल? सॉल्वंट काय करेल? सेपरेशन करेल. म्हणजे सॉल्वंट जो असेल हा सेपरेट होणार आहे त्या सोल्युशनपासून. ओके. आणि त्यावेळेस जे टेम्परेचर असणार आहे, ज्यावेळेस सॉलिड सॉल्वंट हा सोल्युशनपासून वेगळा होईल आणि त्यावेळेचं जेव्हा टेम्परेचर असेल त्या सेपरेशनच्या वेळेस, त्याला म्हटलं जातं फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सोल्युशन. फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी solution. It is defined as the temperature at which vapor pressures of liquid state and its solid states become equal and solid begins to separate from the liquid. त्यावेळेस काय होईल? ते लिक्विडपासून सेपरेट होणार आहे सॉलिड. ओके. आलं लक्षात त्याच्यामध्ये की जेव्हा ते सोल्युशन कूल केलं जाईल, कूल केल्यानंतर जो काही सॉल्वंट असेल हा त्या सोल्युशनपासून सेपरेट केला जाईल आणि सेपरेट करत असताना जे काही टेम्परेचर असणार आहे त्या टेम्परेचरला म्हटलं जाईल त्याचा फ्रीजिंग पॉईंट. म्हणजे त्यावेळेस जे काही टेम्परेचर असेल त्यावेळेसचं जे टेम्परेचर मोजून आपण म्हणतो त्यावेळेसचा जो फ्रीज करण्याचा टेम्परेचरचा जो पॉईंट असेल त्याला म्हटलं जाईल फ्रीजिंग पॉईंट ऑफ दी सोल्युशन. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, ऑस्मोसिस आणि ऑस्मोटिक प्रेशर. ओके. या ठिकाणी ऑस्मोसिसचं एक डायग्राम दिलेली आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, वॉटर आहे, त्यानंतर जी काही ब्युरेट आहे त्याच्यामध्ये शुगर आहे, त्यानंतर बिफोर ऑस्मोसिस कसं झालं, आफ्टर ऑस्मोसिस काय झालं, आणि वरती त्या ठिकाणी अटॅच केलेलं आहे थिस्टिन funnel. When a solution is separated from a pure solvent by a semi-permeable membrane such as animal bladder, parchment paper, copper ferrocyanide membrane. ओके. प्युअर सॉल्वंटपासून सेमी परमेएबल मेम्ब्रेन हे काय होईल? सेपरेट होणार आहे त्या ठिकाणी. आणि त्यांनी जसं म्हटलं की ॲनिमल ब्लॅडर, ॲनिमलचं जे काही ब्लॅडर येतं त्या ब्लॅडरमध्ये सुद्धा काय येते? सेमी परमिएबल मेम्ब्रेन येते. देन इट इज ऑब्झर्व दॅट दी सॉल्वंट फ्लोज फ्रॉम द रिजन ऑफ द प्युअर सॉल्वंट इन टू दी सोल्युशन. Similarly, if two solutions of different concentrations are separated by a semi-permeable membrane, then the solvent flows from
solution of lower concentrations into solution of higher concentration. This process is called osmosis. त्या प्रोसेसला म्हटलं जातं ऑस्मोसिस. नेक्स्ट आहे ऑस्मोटिक प्रेशर. एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट इज शोड इन फिगर. त्या ठिकाणी तुम्हाला फिगरमध्ये दाखवलेलं आहे एक्सपेरिमेंट कसा असतो ऑस्मोटिक प्रेशरचा. एका साईडने जर पिस्टन प्रेस केला तर दुसऱ्या साईडने काय होतो, पिस्टन अप होतो. म्हणजे एका साईडने पुश केल्यावरती तो काय होतो, एक साईडचा अप होतो आहे. त्या ठिकाणी यू ट्यूब इज डिवायडेड इंटू 2 पार्ट्स बाय अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. यू ट्यूब म्हणजे यू आकाराची ट्यूब त्या ठिकाणी घेतलेली आहे. ऑन वन साईड ऑफ द सेमी परमिएबल मेम्ब्रेन द ट्यूब इज फिल विथ सॉल्वंट सोल्युशन इज फिल ऑन द अदर साईड ऑफ द सेमी परमिएबल मेम्ब्रेन. एका साईडला काय आहे की सॉल्वंट फिल केलेलं आहे, एका साईडला सोल्युशन फिल केलेलं गेलेलं आहे. ओके, क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी या ठिकाणी संपल्या. आता नेक्स्ट टॉपिक आहे टाइप्स ऑफ सोल्युशन ऑन द बेसिस ऑफ कॉन्सन्ट्रेशन. टाइप्स ऑफ सोल्युशन ऑन द बेसिस ऑफ कॉन्सन्ट्रेशन. So first one is hypotonic solution. What is meant by hypotonic solution? When the osmotic pressure of a solution is less than that of another solution, it is called hypotonic solution relative to other solution. When egg placed in water, it swell due to penetration of water into egg material. Thus, water is hypotonic related to egg material, whereas egg material is hypertonic related to water. ओके, या ठिकाणी काय आहे की जे काही अंड्याचं चित्र तुम्हाला दिसतंय त्या ठिकाणी म्हटलं त्याला हायपोटोनिक सोल्युशन किंवा हायपोटोनिक सोल्युशनचं पण एक्झाम्पल दिलेलं आहे. तर वॉटर काय करते, पेनिट्रेशन करते एगवरती. ओके, त्यानंतर हायपरटोनिक सोल्युशन म्हणजे काय याचे डेफिनेशनसुद्धा विचारले जातात एक एक मार्क्ससाठी. वेन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ अ सोल्युशन इज हायर दॅन दॅट ऑफ अनादर सोल्युशन, इट इज कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन. इट इज कॉल्ड हायपरटोनिक सोल्युशन relative to other solutions. Relative to other solutions. When egg placed in sodium chloride salt solution, it shrinks due to penetration of egg material into the salt solution. Here egg material is hypotonic solution relative to salt solution, and salt solution is hypertonic related to egg material. ओके, या ठिकाणी काय केलं की साल्टचं सोल्युशन घेतलेलं आहे आपण. ओके, त्या ठिकाणी फक्त वॉटर घेतलेलं होतं, या ठिकाणी साल्ट सोल्युशन घेतलं आहे. NaClचं सोल्युशन आपण घेतलेलं आहे. नेक्स्ट इज आयसोटोनिक सोल्युशन. Solution having the equal osmotic pressure but differing in strength are called isotonic solution. Isotonic solutions have equimolar concentration. 0.91% solution of NaCl is isotonic with human blood corpuscles. In the solution, the corpuscles neither swell nor shrink. Therefore, the medicines are mixed with saline water before being injected into the veins. जेव्हा काही ब्लडचे कार्पक्सल आपल्या शरीरामध्ये तयार होतात
तेव्हा एक मेडिसिन यूज केलं जातं आणि ते मेडिसिन मिक्स केलं जातं सलाईनच्या वॉटरमध्ये, जेणेकरून आपले जे काही वेन्स आहेत त्यांना काही इंजेक्ट झालेलं असेल ते रिकव्हरी करण्यासाठी. आणि अशा सोल्युशनला म्हटलं जातं आयसोटोनिक सोल्युशन. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे want of factor. Some solutes undergo association or dissociation in solution and their osmotic pressure are abnormal. The account of the abnormal values of osmotic pressure want of introduce a factor I called want of factor. Want of factor is thus defined as the ratio of major osmotic pressure to the expected osmotic pressure for a solution of given molarity at a specific temperature. It is given as आता या ठिकाणी गिवन दिलेले आहे I is equal to observed osmotic pressure upon normal or calculated osmotic pressure. Want of factor I is equal to 1 if solute undergoes no association or dissociation, if there is association in solution and for dissociation in solution. या ठिकाणी हा फॉर्म्युला दिलेला आहे वॉन्ट ऑफ फॅक्टर कॅल्क्युलेट करण्याचा. तर त्या फॉर्म्युलाचा यूजसुद्धा तुम्हाला करायचा आहे, किंवा फॉर्म्युलासुद्धा वॉन्ट ऑफ फॅक्टरचा आणि वॉन्ट ऑफ फॅक्टर जो डिनोट केला जातो तो स्मॉल आयने डिनोट केला जातो. 1 मार्कलासुद्धा हा फॉर्म्युला विचारला जातो, किंवा MCQ मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो.